नमस्कार मित्रांनो, टर्मिनल्सची व्हेरिफिकेशन कशी करायची, कॉम्पोनंट्स आयडेंटिफिकेशन आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ कसे डिटरमाइन करायचे या व्यायामामध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या नेमप्लेट डिटेल्सचा अर्थ लावणे, HT आणि LT वाइंडिंग्स ओळखणे, व्होल्टमीटर आणि ॲमीटर पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ निश्चित करणे. चला तर या अभ्यासासाठी लागणारी इक्विपमेंट्स आणि मटेरियल्सची व्यवस्था करूया. व्होल्टमीटर मूव्हिंग आयर्न 0 to 250 किंवा 300 वॉल्ट्स, ऑमीटर, डिजिटल मल्टीमीटर, ॲमीटर मूव्हिंग आयर्न 0 to 10 अँपियर, ॲमीटर मूव्हिंग आयर्न 100 मिली अँपियर, व्होल्टमीटर मूव्हिंग कॉईल, 3 पिन सॉकेट्स विथ स्विच, पुश बटन स्विच, DC सप्लाय, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, ऑटो ट्रान्सफॉर्मर, कनेक्टिंग वायर. टर्मिनलची ओळख. LT म्हणजे लो टेन्शन किंवा लो व्होल्टेज, HT म्हणजे हाय टेन्शन किंवा हाय व्होल्टेज. डिजिटल मल्टीमीटरला रेझिस्टन्स मोडमध्ये कमी रेंजवर सेट करा. प्रायमरी साईडच्या 2 एंड्स दरम्यान प्रोब ठेवा आणि टॅब्युलेशनमध्ये रेझिस्टन्स व्हॅल्यूची नोंद करा. त्याच प्रकारे प्रोब्स सेकंडरी टर्मिनल्सवर ठेवा आणि टॅब्युलेशनमध्ये रेझिस्टन्स व्हॅल्यूची नोंद करा. मल्टीमीटरने रेझिस्टन्स मोजून HT आणि LT वाइंडिंग्स निश्चित करा. टिप: HT साईड रेझिस्टन्स नेहमीच हाय रेझिस्टन्स असेल आणि LT साईड रेझिस्टन्स नेहमी लो रेझिस्टन्स असेल. मोजलेल्या रेझिस्टन्स व्हॅल्यूवरून असे आढळून आले आहे की HT ही प्रायमरी बाजू आहे आणि LT ही सेकंडरी बाजू आहे. पुश बटन स्विचद्वारे DC सप्लाय HTला जोडा आणि सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे 0 to 15 वोल्ट्सच्या LTशी मूव्हिंग कॉईल व्होल्टमीटर जोडा. HT टर्मिनल्स A1 आणि A2 म्हणून चिन्हांकित करा. दाखवल्याप्रमाणे LT टर्मिनल्सवर A1 आणि A2 असे चिन्हांकित करा. पुश बटन स्विच दाबा. LT साईडला व्होल्टमीटरच्या पॉइंटरचे डिफ्लेक्शन पहा. जर पॉइंटर राईट डिरेक्शनमध्ये विचलित होत असेल तर टर्मिनल्सवर केलेल्या मार्किंग कायम ठेवा. LT टर्मिनल्सला केलेले व्होल्टमीटर कनेक्शन बदला आणि डिफ्लेक्शन रिव्हर्स डिरेक्शनमध्ये होत असल्यास LT टर्मिनल्सवर केलेले मार्किंग बदला. आता पुश बटन स्विच पुन्हा एकदा दाबा आणि व्होल्टमीटर राईट डिरेक्शनमध्ये डिफ्लेक्ट होत असल्याचे पहा. व्होल्टमीटर मेथडने ट्रान्सफॉर्मेशन रेशिओचे व्हेरिफिकेशन. सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरला सिंगल फेज 50 हर्ट्ज 250 वोल्ट्स AC सप्लायशी जोडलेल्या अर्थ पॉईंटसह 3 पिन सॉकेटद्वारे जोडा. सिंगल फेज ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी साईड ऑटो ट्रान्सफॉर्मरशी जोडा. ऑटो ट्रान्सफॉर्मरचा रेड नॉब A1 टर्मिनलला आणि ब्लॅक नॉब A2 टर्मिनलला जोडा. प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्टेज मोजण्यासाठी अनुक्रमे 0 to 300 वोल्ट्सचे व्होल्टमीटर V1 प्रायमरी वाइंडिंग्सच्या समांतर आणि 0 to 150 वोल्ट्सचे व्होल्टमीटर V2 सेकंडरी वाइंडिंग्सच्या समांतर जोडा. 0 वोल्ट आउटपुट पोझिशनवर ऑटो ट्रान्सफॉर्मर तपासा आणि सेट करा. 100 वोल्ट्सच्या एवढे आउटपुट व्होल्टेज V1 मिळवण्यासाठी सर्किट ऑन करा आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरला समायोजित करा आणि V2 वाचा.
टेबलमध्ये व्हॅल्यू रेकॉर्ड करा. टिप: ऑटो ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट व्होल्टेज HT बाजूच्या रेटिंगच्या सुमारे 50% समायोजित केले पाहिजे. टेबलमध्ये दर्शवलेल्या व्हॅल्यूसाठी V1 व्हॅल्यू सेट करा आणि टेबलमध्ये V2 चे संबंधित रीडिंग रेकॉर्ड करा. मोजलेल्या V1 आणि V2 व्हॅल्यूमधून ट्रान्सफॉर्मेशन रेशिओची गणना करा. ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ K लागू केल्यावर हे V2/V1 च्या समान आहे. गणना केलेल्या ट्रान्सफॉर्मेशन रेशिओची ट्रान्सफॉर्मेशनशी तुलना करा आणि सर्व रीडिंगसाठी ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ समान असल्याची खात्री करा. ॲमीटर मेथडने ट्रान्सफॉर्मेशन रेशिओची पडताळणी. सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरला सिंगल फेज 50 हर्ट्ज 250 व्होल्ट्स AC सप्लायला 3 पिन सॉकेटद्वारे जोडा. सिंगल फेज ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी साईड ऑटो ट्रान्सफॉर्मरशी जोडा. ऑटो ट्रान्सफॉर्मरचा रेड नॉब A1 टर्मिनलला आणि ब्लॅक नॉब A2 टर्मिनलशी जोडा. ऑटो ट्रान्सफॉर्मर आउटपुट ट्रान्सफॉर्मर HT वाइंडिंगशी जोडा, म्हणजे 0 to 500 मिली ॲम्पियर पर्यंतच्या मूव्हिंग कॉईल मिली ॲम्पियरद्वारे प्रायमरी साईड. HT मध्ये विद्युत प्रवाह वाइंडिंग्स कमी ठेवले पाहिजे, परंतु मिली ॲमीटरने अचूकपणे मोजता येईल इतके मोठे असावे. दर्शविल्याप्रमाणे सेकंडरी साईड असलेल्या LT वाइंडिंग्समधील सिरीजमध्ये 0 to 10 ॲम्पियर श्रेणीचे मूव्हिंग आयर्न ॲमीटर कनेक्ट करा. ॲमीटरने LTचा रेट केलेला प्रवाह वाहून नेला पाहिजे. सेकंडरी रेटिंग खूप जास्त असल्यास करंट ट्रान्सफॉर्मर आणि ॲमीटर वापरा. ऑटो ट्रान्सफॉर्मरमधील नॉब 0 व्होल्टेज स्थितीत असल्याची खात्री करा. सर्किट ऑन करा आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये HT वाइंडिंग्स म्हणजे प्रायमरी वाइंडिंग्समध्ये आवश्यक करंट I1 देण्यासाठी हळूहळू व्होल्टेज वाढवा. ॲमीटर्स I1 आणि I2 वरून करंट रीडिंग घ्या आणि टेबलमध्ये रेकॉर्ड करा. HT करंट बदला. डिफरंट व्हॅल्यूजसाठी करंट आणि संबंधित LT रेकॉर्ड करा. K ला I ने भागिले I2 हे सूत्र वापरून K चे ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ शोधा आणि ते सारणीमध्ये नोंदवा. नेमप्लेटवरील मार्किंगसह ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ तपासा. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या नेमप्लेट डिटेल्सचा अर्थ लावणे, HT आणि LT वाइंडिंग्स ओळखणे, व्होल्टमीटर आणि ॲमीटर मेथडने ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ निश्चित करणे. हे टर्मिनल्सची व्हेरिफिकेशन कशी करायची, कॉम्पोनंट्स आयडेंटिफिकेशन आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ कसे डिटरमाइन करायचे यावरील व्यायामाची समाप्ती होते. धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.